आज आपण अगदी साध्या पद्धतीने झटपट चरचरीत झणझणीत असा कोळंबी रस्सा बनवणार आहे। मसाल्यासाठी इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 वाटी सुके खोबरे, तीळ 2 चमचे, लवंग, मिरे, दालचिनी, हिरवी इलायची, स्टार फुलाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि आले घालून हा मसाला छान असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीला स्वच्छ करून हळद मीठ लावून अर्धा तास ठेवले होते। अर्धा तासानंतर ही कोळंबी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घालून तेलामध्ये ही कोळंबी छान अशी परतून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घालून एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तोही तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। हळद घालून हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे, तोही छान परतून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे यामध्ये पावडर मसाले घालून हा मसाला परत एकदा छान असा परतून घेऊया। त्याचप्रमाणे यामध्ये चवीपुरते मीठ घातलेलं आहे। 1 ते 1.5 वाटी पाणी घालून या मसाल्याला आपण झाकण लावून मंद गॅसवर छान अशी वाफ देऊन घेऊया। 4 ते 5 मिनिटं मसाल्याला वाफ देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये कोळंबी घालून कोळंबी छान अशी मसाल्यामध्ये परतून घेऊया। या मिश्रणामध्ये 2 ते 2.5 वाटी गरम पाणी घालून हे मिश्रण 7 ते 8 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे। खूप टेस्टी बनते अशा पद्धतीने बनवलेली